भाग्यश्रीज हेल्दी रेसिपीज अँड टिप्स मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बघताच क्षणी डोळ्याला थंडावा देणारे, हातात आल्यानंतर मनाला थंडावा देणारे आणि पोटात गेल्यानंतर शरीराला थंडावा देणारे असे फालुद्याचे दोन प्रकार आपण आज बघणार आहोत। एक आहे बटरस्कॉच फालुदा आणि एक आहे रोज फालुदा। चला तर मग याच्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। व्हिडिओ पूर्ण बघा आणि असेच उन्हाळा स्पेशल रेसिपीज साठी चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या सर्व उन्हाळा स्पेशल रेसिपीज बघायला मिळतील। सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आणणारा ह्या फालुद्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। आज आपण दोन प्रकारचे फालुदे करणार आहोत, एक रोज आणि एक बटरस्कॉच। त्यासाठी आपल्याला लागणार आहे सब्जा बी। हे सब्जा बी मी थोड्या पाण्यामध्ये भिजवून घेतले आहे। हे थोड्या वेळ भिजल्यानंतर हे असं जेली सारखं तयार होतं। याच्यामध्ये लागणार आपल्याला ड्रायफ्रुट्स, त्याच्यामध्ये कॅरेमल, हे पण ड्रायफ्रुट्सचेच तुकडे आहेत। हे मनुका, हे आपले पिठी साखर आहे, खडी साखरेची करून घेतलेली आहे। हे दोन प्रकारचे आईस्क्रीम आहे, बटरस्कॉच आणि व्हॅनिला। आणि हे आपल्याला लागणार आहे कॉर्नस्टार्च, आणि त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे हे फुल क्रीम मिल्क। हे आपण थंड करून घेतलेलं आहे। आता याच्यासाठी लागणारी शेव आपण बघणार आहोत। आता आपण शेव करण्यासाठी हे कॉर्नस्टार्च घेतला आहे, कॉर्नफ्लोअर, हे 1 वाटी आहे। हे 1 वाटी कॉर्नफ्लोअर आणि त्याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी ऍड करणार आहोत। हे आपण पाणी घेतलेलं आहे, पाणी थोडं थोडं करून ऍड करायचं, म्हणजे गुठळ्या होणार नाही। याची आपण असं छान पाणी टाकून पेस्ट तयार करून घेऊया। हे आता आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। हे आपण आता गॅसवर ठेवलं आहे। हे एकसारखं ढवळत राहायचं आहे। हे थोड्याच वेळात घट्ट व्हायला लागतं। आपण कुरड्याचा चिक कसा करतो तसं होतं। ह्याचा आता कलर बदलायला लागला आहे, असं छान ट्रान्सपरंट कलर येतो त्याला। एकसारखं ढवळत राहायचं आहे। एक 5 ते 7 मिनिटच लागतात, जास्त वेळ नाही लागत। अगोदर ते थोडं थोडं घट्ट व्हायला लागतं आणि नंतर पांढरा कलर येतो आणि नंतर आपल्याला कलर बदलतो। त्याच्यावर आपल्याला लगेच कळतं की हे झालेलं आहे म्हणून। एकदा झाल्यानंतर 1-1.5 मिनिटं गॅसवर ठेवून गॅस बंद करायचा आहे। ह्यामध्ये आपण आता साखर मिक्स करून घेऊयात आणि एकदा व्यवस्थित परत हलवूया। कांचेच्या भांड्यामध्ये आपण एकदम थंडगार पाणी घेतलं आहे आणि एक सोऱ्या घेतला आहे आपण कुरडईचा। या सोऱ्यामध्ये आपण हे पीठ भरणार आहोत। त्याला सगळ्यात बारीक जाळी लावायची आहे। या पाण्यामध्ये आपण बर्फाचे खडे टाकणार आहोत आणि याच्यामध्ये आपण ती शेवई पाडून घेणार आहोत। आता आपली ही शेवई तयार आहे फालुद्यासाठी वापरायला। आता आपण एका बॉटलमध्ये दूध घेणार आहोत। हे चिल्ड दूध आहे, फुल क्रीम मिल्क आहे हे।
त्याच्यामध्ये आपण बटरस्कॉच क्रश घालणार आहोत. तो आपण चांगला मिक्स करून घेणार आहोत. आपण दुसऱ्या बॉटलमध्ये रोज सिरप तयार करून घेऊ. त्याच्यामध्ये रोज सिरप टाकते मी. ते पण आपण मिक्स करून घेणार आहोत. तर इथं आपण 2 ग्लास घेतले आहेत. एका ग्लास मध्ये आपण टाकणार आहोत रोज सिरप. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत सब्जा. त्यानंतर टाकणार आहोत शेवई. आणि आपण हे टाकणार आहोत आता तयार केलेलं मिल्क. परत त्याच्यावर आपण एक लेयर देणार आहोत. थोडे शेवई, थोडा सब्जा आणि वरून टाकणार आहोत आपण आईस्क्रीम. आता आपण त्याच्यासाठी डेकोरेशन साठी टाकणार आहोत ड्रायफ्रुट्स. आणि आपण हे आपले रोज फालुदा रेडी आहे. तसंच आपण बटरस्कॉच फालुदा पण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी टाकणार आहोत बटरस्कॉच क्रश. त्यानंतर आपण टाकणार आहोत शेवई. त्यानंतर टाकणार आहोत सब्जा बी. तसेच आपण टाकणार आहोत बटरस्कॉच मिल्कशेक. आता आपण त्याच्यावर टाकणार आहोत थोडी परत शेवई. सब्जा आणि बटरस्कॉच आईस्क्रीम. त्याच्यावर आपण टाकणार आहोत बटरस्कॉच कॅरेमल. आपल्या आता इथे मस्तानी दोघं तयार आहे, बटरस्कॉच आणि रोज.